आपला टॉपिक कुठला सुरू आहे? लिनियर प्रोग्रामिंग. आणि याच्यामध्ये आपण पॉइंट आता बघतोय कॉन्वेक्स सेट. तर कॉन्वेक्स सेट म्हणजे काय? तर या हा बोर्डचा जो सरफेस आहे इथं मी हा एक पार्ट घेतो, याला सर्क्युलर रिजन म्हणतात. हा पोर्शन आहे तो हा सगळा, आणि याला काहीतरी नाव द्या सेट ए. आता जी डायग्राम दिसते हे कशी आहे? सेट ऑफ ऑल पॉइंट्स. त्यातले कोणतेही दोन पॉइंट सिलेक्ट करा या जागेतले. समजा पी पॉइंट सिलेक्ट केला, बरोबर, आणि दुसरा पॉइंट अजून एक कुठलाही घ्या, समजा इथे क्यू घ्या. म्हणजे आपण असं लिहिणार आहे हियर पॉइंट पी belongs to set A. Point here P belongs to set A. Also point another point Q also belongs to set same set A. Try to join segment. Try to join P with Q. Segment is formed, correct? And this segment PQ is completely or entire line lies in this set. Here, say segment PQ belongs to set A. बरोबर आहे का? आपण P हा पॉइंट A मधला घेतला, Q सुद्धा पॉइंट याच सेट मध्ये घेतला, यांना जॉईन करायचा प्रयत्न केला. सेगमेंट तयार होणार जो आहे तो कंप्लीटली याच सेट मध्ये आहे, बरोबर आहे. आणि म्हणून हा जो पोर्शन सगळा आहे त्याला म्हटलं जातं कॉन्वेक्स सेट. देयरफॉर गिवन सेगमेंट गिवन सेट A is convex set. हा कॉन्वेक्स सेट तयार झालेला आहे, बरोबर आहे. आता आपण असं एक्झाम्पल घेऊया की तो जो सेट आहे तो कॉन्वेक्स असणार नाही. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, मी अशी डायग्राम काढतो. हा एक सेट, हा सेट, हा सगळा यातला पोर्शन करूया. याला पुन्हा सेट आपण ए सपोज करूया. सेम टेक्निक इथं अप्लाय करूया. यातले कुठलेही दोन पॉइंट घ्या, कोणतेही दोन पॉइंट, समजा पी इथं घेतला, क्यू इथं घेतला. सेगमेंट जॉइनिंग पी क्यू यामध्ये आहेच की, बघा पॉइंट पी बिलॉंग्स टू सेट ए. पी हा पॉइंट सेट ए मध्ये दिसतोय तुम्हाला. अनदर पॉइंट क्यू आल्सो बिलॉंग टू सेट ए. Try to join this segment PQ is formed. Segment PQ belongs to set काय? A. बरोबर आहे. आपल्या नियमानुसार हा काय व्हायला पाहिजे होता? कॉन्वेक्स. पण P पॉइंट समजा या ठिकाणचा घेतला, Q पॉइंट या ठिकाणचा घेतला, इथला घेतला तर या पोर्शन मधलाच आहे. P belongs to set A. Q also belongs to set A. Try to join them. बरोबर. सेगमेंट जॉइनिंग PQ. या सेगमेंटचा हा जो पार्ट आहे ना तो त्या असणारी जी फिगर आहे डायग्राम त्याच्या बाहेर गेला, बरोबर का? सो नॉट बिलॉंग असा शब्द वापरायचा. सेगमेंट PQ नॉट बिलॉंगिंग टू सेट ए. सम पार्ट ऑफ सेगमेंट PQ is going outside. So the given set, therefore given set ला नाव काय? A is not convex. त्यामुळं व्हॉट इज इन बाय कॉन्वेक्स सेट तुम्हाला सांगितलं. कुठला कॉन्वेक्स सेट असत नाही तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं. आता ह्याच्यापेक्षा काय वेगळी डायग्राम असू शकते बघा. समजा मी एक डायग्राम अशी काढतो. असा सेट काहीतरी घेतला, सांगा बरं. दिस इज नॉट कॉन्वेक्स सेट. जर आपण या भागातला एखादा पॉइंट घेतला, या भागातला एखादा पॉइंट घेतला, जॉइन करा, पार्ट इज गोइंग आउटसाइड, हेन्स द सेगमेंट PQ इज टोटली आउटसाइड. काही पार्ट आउटसाइड आहे. सो गिवन सेट इज अ नॉट कॉन्वेक्स सेट. लक्षात आलं. अजून एक डायग्राम तुझ्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे.
समजा असं असेल, हा जो पोर्शन आहे बोला, दिस इज नॉट कॉन्व्हेक्स. आता मी समजा असं एक सर्कल काढलं, सर्कल मध्ये अजून एक सर्कल काढलं ना, हा पोर्शन नॉट कॉन्व्हेक्स, समजलं. आता त्याच्यानंतर मी इथं घेतो ट्रायंग्युलर पोर्शन, बोला, इट इज कॉन्व्हेक्स. पेंटागॉन घेऊया, इट इज कॉन्व्हेक्स. म्हणजे तुम्हाला कॉन्व्हेक्स म्हणजे काय हे लक्षात आलं. आणि एखादा सेट कॉन्व्हेक्स नसेल त्याचाही अर्थ कळाला, पण कधी कळाला, डेफिनेशनचा अर्थ व्यवस्थित समजल्यामुळं. तर व्हॉट इज कॉन्व्हेक्स डेफिनेशन काही एक्झामला विचारली जात नाही, पण सांगता यायला पाहिजे. सेट ऑफ पॉइंट्स, बघा, सेट ऑफ पॉइंट्स, ऑल सेट ऑफ पॉइंट्स, this set is said to be convex if segment joining any two points entirely lies in the set. समजलं काय? साधी सोपी डेफिनेशन आहे. बघा पुन्हा एकदा 1 सेकंड रिपीट करतो. The set of points in a plane, plane आहे ना, सरफेस भाग आहे. Set of points in a plane is said to be, or this set said to be convex if what? सेगमेंट जॉइनिंग, काय सेगमेंट जॉइनिंग एनी शब्द वापरते, एनी टू पॉइंट्स, कोणतेही दोन पॉइंट. मग मगाशी तुम्ही इथं जॉइन करत वाटत होतं की तो त्यामध्येच आहे, पण एनी टू पॉइंट्स म्हणजे या कोपऱ्यातलं जर एक पॉइंट घेतले तर मात्र आपली डेफिनेशन फेल व्हायला लागली. सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स एंटायरली लाइज इन अ गिवन सेट, then such a set is the convex. लक्षात आलं का तुम्हाला? ओके. तर त्यामुळे हे लिहिण्याचा प्रयत्न करा. कॉन्वेक्स सेट म्हणा, ही डायग्राम काढा आणि डायग्रामशी रिलेटेड माहिती जरी वाचली तरी तुम्हाला कॉन्वेक्स सेट म्हणजे काय कळेल. आणि फॉर एक्झाम्पल इथे लिहा, which is convex, which is not convex हे आपल्याला लक्षात येणार आहे. आता कॉन्वेक्स सेटची माहिती झाल्यानंतर डेफिनेशन कळाली, त्याच्या डायग्रामच्या आधारे तुम्ही ओळखू शकता which set is a convex and which is not convex. आता याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतायत कॉन्वेक्स सेटच्या बाबतीत बरं का. तर काही कॉन्वेक्स सेट जे आहेत ते बाउंडेड असतात. आता बाउंडेड म्हणजे काय? सर्व बाजूला बंदिस्त असणारी डायग्राम, बरोबर आहे. आता इथं बघा बरं, हा कॉन्वेक्स सेट काय लागला, पण सर्व बाजूने असा बंदिस्त आहे. सो दिस इज अ बाउंडेड सेट. कॉन्वेक्स सेट आहेच, बट दिस इज अ काय? बाउंडेड सेट. पण आता बघा, बाउंडेड सेट, समजा मी एक ग्राफ काढला, एक्स एक्सिस घेतला, वाय एक्सिस घेतला, एक्स एक्सिस आणि इथं वाय एक्सिस, आणि एक लाईन अशी ड्रॉ केली. याच्या अगोदरच्या लेक्चरला मी सांगितलंय की एखादी लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईनच्या एका बाजूचे पॉइंट्स, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स या लाईनच्या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर आन्सर कसं येतं आपल्याला? निगेटिव्ह. जर या बाजूचा आन्सर निगेटिव्ह येत असेल तर या बाजूचा येणार आहे सगळ्यांचा पॉझिटिव्ह, बरोबर आहे. आता समजा एखादं इक्वेशन असं असेल, निगेटिव्ह असेल, ax by plus c less than 0, याचा अर्थ कळाला का बघा. लेफ्ट हँड साइड काय दाखवलं इथं? निगेटिव्ह, लेस दॅन ऑर इक्वल टू 0. मग ह्याचा ग्राफ काढल्यानंतर मी असं शेडिंग केलं बघा. पण आता जो झालेला आहे सेट, तो कॉन्वेक्स सेट आहे का मला सांगा फक्त. कॉन्वेक्स सेट आहे का बघा. ट्राय टू जॉइन, टेक एनी टू पॉइंट, सपोज पॉइंट A in this set, point B in the same set. Try to join segment joining AB completely lies to this side of the line, not other side. बरोबर आहे का? या सेट कुठलेही दोन पॉइंट घ्या, S घ्या, T घ्या, जॉइन करा, M घ्या, N घ्या, जॉइन करा, तो इकडेच असणार आहे. सो होल दिस सेट इज अ कॉन्वेक्स सेट. पण हा सेट जसा सर्व बाजूनी बंदिस्त होता
म्हणजे तो बाउंडेड होता. तसं हा सेट बाउंडेड आहे का? नाही. असा अमर्यादित इनफायनाइटली इकडे जाणार आहे का? ही लाईन वरती इकडे अशी जाणार आहे, एक्स एक्सिस तसंच वाढणार आहे. त्यामुळं हा जो सेट आहे तो कॉन्वेक्स जरूर आहे, कॉन्वेक्स बट नॉट बाउंडेड. लक्षात आलं? कॉन्वेक्स सेट आहे बट नॉट बाउंडेड. आणि दुसरं एक एक्झाम्पल असं घेतलं की समजा आपण आपला ग्राफ काढला, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, एक लाईन अशी काढली आणि तुम्हाला असं सांगितलं रिजन इन बिटवीन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस अँड द लाईन. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस अँड द लाईन म्हणजे हा एवढा पोर्शन. आता सांगा बरं, कॉन्वेक्स सेट आहे का? एवढा पार्ट आहे. इकडचा पार्ट धरू नका, ज्यांनी शेडेड केलेला तो पार्ट सांगा. तो कॉन्वेक्स सेट आहे, बरोबर आहे. पण सर्व बाजूने कसं आहे? बंदिस्त आहे. कॉन्वेक्स सेट बट इट इज अ बाउंडेड. मग त्यामुळं कॉन्वेक्स सेटच्या आपल्याला दोन आपल्याला रिमार्क आपल्याला लक्षात ठेवता येतील. पहिलं काय? कॉन्वेक्स सेट मे बी बाउंडेड और नॉट बाउंडेड. लक्षात आलं? तो रिमार्क लिहून घ्या. रिमार्क नंबर फर्स्ट, कॉन्वेक्स सेट्स मे बी बाउंडेड. Convex sets may be bounded. पहला रिमार्क. दूसरा रिमार्क सेम वन, convex sets may be unbounded. अनबाउंडेड असे दोन प्रकार पडतात. बाउंडेड कधी येणार आहे? जर ते या टाइपचे असतील तर. पॉलीगॉन टाइप, बरोबर का? हा पेंटागॉन तयार झाला, बाउंडेड सेट. पॉलीगॉन टाइप म्हणजे पॉलीगॉन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, पेंटागॉन, हेक्सागॉन, ऑक्टागॉन अशी बंदिस्त असणारी आकृती. हे बघा इथं मी आपण काढतो. दिस इज दिस पोर्शन. हे सगळे काय झाले? बाउंडेड सेट. आणि कॉन्वेक्स सेट मे बी अनबाउंडेड म्हणजे आता दाखवलेला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेऊया. आणि समजा 1 आणि 2, समजा 2 वरून जाणारी अशी लाईन काढली आणि मी हा सगळा पोर्शन असा केला, इकडचा सगळा भाग, पण तो सुद्धा इन्फायनाइट पर्यंत आहे, बरोबर का? तो काय झाला? अनबाउंडेड. असे दोन प्रकार आपल्याला लक्षात ठेवता येतील. Convex sets may be bounded or convex sets may be unbounded. ओके. अनबाउंडेड चा अजून एक एक्झाम्पल लिहिता येईल बघा. x ऍक्सिस y ऍक्सिस आणि समजा असा एक ग्राफ काढला, पॅराबोलिक कर्व. पॅराबोलिक कर्व इन्फायनाइट पर्यंत असतो, त्यामध्ये असणारा पोर्शन हा, तो सुद्धा इन्फायनाइट पर्यंत जाणार आहे. इथं पर्यंत बंदिस्त आहे की बाउंड्रीच्या, पण ही अगदी इन्फायनाइट पर्यंत जाणार आहे. सो दिस इज अ unbounded but convex set. Unbounded convex set. लक्षात आला? आणि हा पाठ आता लक्षात आल्यानंतर आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहे. ल्या रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल प्रेझेंटेशन. नेक्स्ट पॉइंट ल्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. graphical representation. Graphical representation of linear inequation. In one variable. Graphical representation of linear inequation in one variable. आता हे जरी सेंटेन्स थोडी मोठी असली तरी त्याचा अर्थ समजावून सांगितलाय. मला सांगा, इनइक्वेशन सांगितले ax + by
प्लस सी इक्वल टू 0 याला काय म्हणतात लिनियर इक्वेशन सांगतोय इन टू व्हेरिएबल बरोबर आहे का व्हेरिएबल दोन आहे x आणि काय y आता यामध्ये a ची व्हॅल्यू 0 घेतली असता काय होणार आहे 1 व्हेरिएबल राहणार आहे a ची व्हॅल्यू 0 घेतली असता इथं b ची व्हॅल्यू 0 घेतली असता सुद्धा 1 व्हेरिएबल तेच आपल्याला बघायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इथं इन इक्वेशन दिलंय इन इक्वेशन म्हणजे इक्वल दाखवायचं नाही लेस दॅन बरोबर आहे का लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू समजलं का दोन्हीचा फरक आता आपल्याला हेच बघणार आहे यामध्ये a ची व्हॅल्यू 0 घेतली असता आणि काय b ची व्हॅल्यू 0 घेतली असता एवढे प्रकार पडणार आहे ओके आता त्यामध्ये हा एक प्रकार आहे आणि दुसरा प्रकार काय सांगा ax by c this side greater than or equal to 0 this side less than or equal to 0 अजून एक शक्यता बोला ax by c greater than 0 ax by c less than 0 बरोबर का हे LHS आणि RHS इक्वल नाही बरोबर इक्वल आहे का यामध्ये नाही LHS आणि RHS इक्वल आहे का नाही लेफ्ट हँड साइड इज ग्रेटर दॅन 0 लेफ्ट हँड साइड इज पण इथं काय माहितीये का लेफ्ट हँड साइड ग्रेटर दॅन ऑर इक्वल दोन कंडिशन याच्यामध्ये बरोबर आहे याच्यामध्ये सुद्धा दोनच कंडिशन आहे आता प्रत्येकाचा आपल्याला ग्राफ काढायला यामध्ये आपल्या सिलेबसला आहे पण आता आपण काय बघतोय इन इक्वेशन वन व्हेरिएबलचं बघायचंय मग इथलं वन व्हेरिएबल ठेवण्यासाठी तुम्हाला एक तर a ची व्हॅल्यू 0 घेतली पाहिजे बरोबर का मग a ची व्हॅल्यू इथं 0 घ्या इथं 0 घ्या इथं 0 घ्या इथं 0 घ्या मग राहणार आहे फक्त एवढेच इक्वेशन्स बरोबर आहे घ्या मी सांगतोय तसं लिहा ax by c ax by c equal to 0 represent linear equation in two variables variable कोणती x and y हे represent two variable x and y बरोबर इक्वेशन सांगतोय पण आपण इन इक्वेशन लिहिले लिहा खाली फॉर इन इक्वेशन we have to replace काय रिप्लेस केलं पाहिजे बघा हे जे साइन आहे ना this sign by we have to replace this sign by काय करावे लागणार greater than or equal to 0 or less than or equal to 0 बरोबर का हे दोन प्रकार आहेत किंवा अजून दोन प्रकार आहेत इक्वल नसताना सुद्धा ओके पुढे म्हणा if a equal to 0 if a equal to 0 then we get सांगा बरं a ची व्हॅल्यू 0 ठेवा इथं काय येईल 0x by c आता इथं आपण रिप्लेस केलेलंच आहे काय येणार आहे c लेस दॅन ऑर इक्वल टू 0 इथं ग्रेटर दॅन सुद्धा असू शकतं दुसरी शक्यता 0x by c ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अशा दोन शक्यता आहेत जर a ची व्हॅल्यू 0 घेतल्यास इथं लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ओके अशा दोन शक्यता घेतल्या म्हणजेच काय राहणार आहे by c less than 0 इकडं by a greater than or equal to 0 आणि ही लाईन कशी असते पॅरलल बरोबर का कारण लिनियर इक्वेशन काय राहिलं वन व्हेरिएबल आपला हाच पॉइंट सुरू आहे बघा लिनियर इन इक्वेशन इन वन व्हेरिएबल का राहिला कारण a ची व्हॅल्यू तुम्ही काय घेतले 0 घेतल्यामुळे वन व्हेरिएबल राहिले का नाही द्या
this is a linear equation in one variable. This is linear equation in one variable. This is linear equation in one variable, and this line is parallel to x-axis. इथं सुद्धा तसंच म्हणा. This line is also parallel to काय इथं y ची व्हॅल्यू येणार आहे parallel to what? x-axis. बघा या इक्वेशन मध्ये या इनइक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 0 घेतल्यामुळे राहणार काय फक्त दोन टर्म शिल्लक राहतील, आणि ज्या दोन टर्म शिल्लक राहिल्या आहेत त्यामध्ये हे सॉल्व्ह केले कशी व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. त्यामुळे दिस लाइन पॅरलल टू x एक्सिस, दिस लाइन आल्सो पॅरलल टू x एक्सिस. म्हणजे याचा जर ग्राफ जर काढला तर अशा स्वरूपातल्या लाईन येतील. बरोबर आहे का? अशी लाईन येईल पॅरलल टू x एक्सिस. याचा एक ग्राफ तसाच येईल पॅरलल टू x एक्सिस. पण या दोन्ही फरक काय? तर यात बघा लेफ्ट हँड साइड स्मॉलर दॅन 0. मग कदाचित स्मॉलर दॅन 0 कधी-कधी लाईन अशी असू शकतात, कारण लाईनच्या एका बाजूला आपल्याला आन्सर निगेटिव्ह मिळतं, बरोबर का? आणि लाईनच्या दुसऱ्या बाजूला आन्सर पॉझिटिव्ह मिळतं आपण सांगितलेल्या नियमाच्या आधारे. आता तुम्ही म्हणाल या लाईन मध्ये खालीच का शेअर केलं? काही एक्झाम्पल असेल तर बी आणि सी च्या व्हॅल्यूवर तिथे अवलंबून असणार आहे. जर नंबर घेतले कदाचित हा सेक्शन वरती असू शकतो, बरोबर? ते लाईन काढल्याशिवाय कळणार नाही. तर आपण काय बघतोय इनइक्वेशन इन वन व्हेरिएबल. जे वन व्हेरिएबल ची लाईन कधीही अशी तिरकी लाईन असणार नाही, एक तर पॅरलल टू x एक्सिस और पॅरलल टू y एक्सिस. आतापर्यंत आपण बघितले a ची व्हॅल्यू 0 घेतली, आणि लक्षात ठेवा a ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे x थोडक्यात नाहीच आहे. या इक्वेशन मध्ये x नाही दिसत, याचा अर्थ x एक्सिस ला पॅरलल. लक्षात आलं का? आता या इक्वेशन मध्ये b ची व्हॅल्यू 0 घेऊया. if b equal to 0 काय राहणार आहे माहिती आहे? if b equal to 0 ax plus 0y म्हणजे प्लस c लेस दॅन 0. इथे लेस दॅन और इक्वल टू दोन्हीची न वापरणार आहे बरं का? इथं आपण हे किंवा हे वापरणार आहे इथं. ओके. आणि मग इथं सुद्धा तसाच बदल होईल. x plus c ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 असे दोन शक्यता. बोला काय होणार मग? हे सॉल्व करून कशाची व्हॅल्यू मिळणार आहे? xc. बरोबर का? xc आल्यानंतर ही लाईन अशी असणार आहे, ही लाईन सुद्धा अशीच असणार आहे. ओके. आता मला सांगा इथं ही लाईन कुणाला पॅरलल आहे? ही लाईन y एक्सिस ला पॅरलल. म्हणून आता याचं सोल्युशन सेट कसं आहे? एका लाईनच्या एका बाजूला पॉझिटिव्ह आन्सर असतं, लाईनच्या दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह आन्सर असतं. मग एका बाजूला असेल तर आपण या पद्धतीने शेड करूया, आणि अदर साइडला हे पॉझिटिव्ह इकडे असणार आहे. असे दोन प्रकार यामध्ये येतात. ठीक आहे. त्यामुळे b इक्वल टू 0 ची कंडिशन लिहून घ्या. बघा आपण या b च्या जागेवर 0 पुट केलं, या जागेवर 0 पुट केलं तर काय? ax c लेस दॅन और इक्वल टू 0, ax c ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. याचा ग्राफ जर बघितला x इक्वल टू आन्सर येणार आहे. त्यामुळे ही लाईन x एक्सिस वरील इथल्या नंबर मधून जाणार आहे पॅरलल टू y एक्सिस. इथं सुद्धा पॅरलल टू y एक्सिस. मग सोल्युशन सेट ओरिजिनच्या साइडला असू शकतं किंवा नॉन ओरिजिनच्या साइडला असू शकतं. हा आपण दुसरा टाइप बघितला, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इनइक्वेशन इन वन व्हेरिएबल. दोन्ही प्रकार आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. आता आपण बघणार आहे लिनियर इनइक्वेशन इन काय? 1 च्या ऐवजी इथं आपण 2 शब्द लिहूया. 2 व्हेरिएबल.
linear inequation in two variable. आता linear equation in two variable मध्ये बघा ax plus by plus c less than 0 हा पहिला प्रकार. पुढं ax plus by plus c less than or equal to 0 हा दुसरा टाइप. तिसरा टाइप सांगा ax plus by plus c greater than 0. पुढं ax plus by plus c greater than or equal to 0. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये जे ग्राफ घेतले ते फक्त हेच घेतले बरं का. हा 2 नंबरचा आणि हा दोनच घेतले. पण ऍक्च्युली हे सगळे 4 प्रकार पडतात तेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कारण हे जे आहे याचा एक डॉटेड लाईन काढावी लागते. मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मला सांगा याच्यामध्ये a0 नाही आणि काय b सुद्धा 0 नाही. मला सांगा इथं आपण a0 नाही नॉट इक्वल टू 0 b आल्सो नॉट इक्वल टू. याचा अर्थ कळाला का. a0 घेतलेला नाही b0 घेतलेला नाही याचा अर्थ ग्राफ इज नॉट पॅरलल टू एनी ऍक्सिस. त्याचा ग्राफ कुठल्याही ऍक्सिसला पॅरलल नाही आणि शिवाय तर c ची व्हॅल्यू सुद्धा मी 0 घेतलेली नाही. म्हणजे काय याचा ग्राफ जर काढायचा झाला बघा x ऍक्सिस y ऍक्सिस इथं x ऍक्सिस लिहूया इथं y ऍक्सिस लिहूया. इथं सुद्धा सगळे ग्राफ मी काढतो. इथं x ऍक्सिस इथं y ऍक्सिस here also x axis y axis here x axis as well as y axis. आता सर्वांनी जरा व्यवस्थित लक्ष द्या. a ची व्हॅल्यू 0 नाही b सुद्धा 0 नाही असं का म्हणतोय. कारण we are discussing the point two variable. दोन्हीही व्हेरिएबल शिल्लक राहिले पाहिजे बरोबर. त्यामुळे a0 घेऊ नकाच b0 घेऊ नका. याचा अर्थ काय ही लाईन x ऍक्सिस ला पॅरलल नाही बरोबर का. y ऍक्सिस ला सुद्धा पॅरलल नाही. म्हणजे अशी डायग्राम आपल्याला काढली पाहिजे x ऍक्सिस ला पॅरलल नाही y ऍक्सिस ला. मी लाईन इथे काढतो बघा. ही लाईन x ऍक्सिस ला पॅरलल आहे का नाही. y ऍक्सिस ला पॅरलल आहे का नाही. त्याचं कारण इथे कळतं a आणि b 0 नाही. आणि ही लाईन मी ओरिजिन मधून जाताना सुद्धा काढलेली नाही कारण c ची व्हॅल्यू सुद्धा 0 नाही. लक्षात आलं. याच्या आधारे ही लाईन नॉट पॅरलल x ऍक्सिस as well as y ऍक्सिस. पण इथं लेफ्ट हँड साइड स्ट्रिक्टली लेस दॅन. स्ट्रिक्टली लेस चा अर्थ काय इथे इक्वल टू असं चिन्ह नाहीये. म्हणजे फक्त स्ट्रिक्टली आहे. म्हणजे हे जे ग्राफ काढलाय ना असं नाही काढायचं तुम्हाला ग्राफ. तर डॉटेड लाईनचा ग्राफ काढायचा आहे. हा ग्राफ काढताना हे असे डॉटेड लाईन काढा. याचा अर्थ असा की या डॉटेड लाईन वरचे पॉइंट्स सोल्युशन सेट मध्ये नाही. मग कुठले आहे त्यात 2 प्रकार आहेत. एखादी लाईन काढण्यात एका बाजूचं उत्तर पॉझिटिव्ह आन्सर असतं एका बाजूचं उत्तर बरोबर आहे. मग इथं काय सांगितलंय या बाजूचं अंतर कसं पाहिजे बघा 0 पेक्षा लहान म्हणजे काय निगेटिव्ह आन्सर पाहिजे. म्हणजे मी या बाजूला सगळ्यांना शेडिंग करतो. झालं याचा आन्सर हे झालं संपलं इथं उत्तर. पुन्हा याचा विचार करताना काय करायचं बघा लेफ्ट हँड साइड स्मॉलर दॅन 0 म्हणजे हे ह्याचा ग्राफ पण इथं इक्वल टू सुद्धा आहे. त्यामुळे लाईन काढताना डार्क लाईन काढा. डार्क लाईन म्हणजे त्या लाईन वरचे पॉइंट सुद्धा सोल्युशन सेट मध्ये आहे आणि all the points which are less than 0. त्यामुळं या बाजूचे सगळा पोर्शन शेडेड करा. दोन्हीतला फरक बघा. हे लाईन इज डिनोटेड बाय डॉटेड पोर्शन बिकॉज ऑफ स्ट्रिक्टली लेस दॅन. इथं लेस दॅन और इक्वल टू इन्क्लुडिंग द पॉइंट्स ऑन द लाईन. इथं बघा सेम इक्वेशन आहे. सेम इक्वेशन a नॉट 0 b नॉट 0 लाईन नॉट पासिंग टू ओरिजिन म्हणजे लाईन अशीच करा पण स्ट्रिक्टली आहे बरं का. म्हणजे काय डॉटेड लाईन काढली पाहिजे मला. काढली लाईन पण ऑल द पॉइंट्स आर गिविंग आन्सर ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय पॉझिटिव्ह.
आता मला सांगा ह्या पोर्शनला इकडे आपण निगेटिव्ह आणलेला आहे म्हणजे इकडे वरती काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे आणि म्हणून मला या बाजूला शेडिंग असं केलं पाहिजे वर खाली संपूर्ण. आता लास्ट पॉइंट A B not 0 म्हणजे सेम लाईन पण डार्क लाईन दाखवा अशी दिस लाईन L आणि LHS इज ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह आन्सर आणि मग या बाजूला सगळा पोर्शन आपल्याला शेडिंग वर खालीचं केलं पाहिजे. समजलं का? तर अशा रीतीने ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता या आपल्या सिलेबस मध्ये तुम्हाला जी इक्वेशन सॉल्व करायचे इन इक्वेशन तर त्यामध्ये ABC च्या व्हॅल्यू वेगळ्या असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा 2x plus 3y plus 8 less than 0. Draw the graph of this इक्वेशन. तुम्हाला असंच ग्राफ काढला पाहिजे बरोबर आहे. पण ती लाईन अशी दिसेल अशातलं नाही बरं का. लाईन अशी कशीही असेल ते आपण लाईन कशी काढायची पुढच्या लेक्चरला सांगणार आहे. याचंही तसंच असेल ABC च्या व्हॅल्यू वेगळ्या असतील फक्त कोणत्या बाजूला सोल्युशन आहे ते या नियमाच्या आधारे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे तुम्ही आता हे घ्या हे चारही इक्वेशन लिहा आणि रफ ही डायग्राम काढा. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काही ठिकाणी डॉटेड लाईन काढावी लागतात काही ठिकाणी डार्क लाईन काढावी लागते आणि सोल्युशन सेट टू द ओरिजिन साइड आणि काय नॉन ओरिजिन साइड असे दोन प्रकार इथं येतात. आपण नंतरच्या लेक्चरला काय करणार आहे प्रत्यक्ष ABC च्या व्हॅल्यू असताना उत्तर कसं काढायचं हे आपण नंतरच्या लेक्चरला बघणार आहोत. इथं आपण थांबूया.